हर 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 महादेव शंभा अशी विश्वनाथ गंगा. मस्त अंगाले घासतो साबण, चांगला सुगंध येते, मजा येते. सगळं इकडे आपला सुगंध आला पाहिजे ना आपल्या अंगाचा. हो किती 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 घासता अंगाले साबण. कमी घास ना जराशी, काही उरू द्यान का नाही देऊन. 8 दिवसात 1 दिवस अंगावर धुता काय जशी. 8 दिवसाचे साबण एकाच दिवशी लावून राहिले. लावू दे ना, सुगंध येते ना मस्त पैकी. हो सुगंध येते तर एका दिवशी लावून घ्याल काय. सुगंध येते ते करू करू. आणि पैसे लागत का त्याला जास्तीचे. पाणी कमी कमी उघडा. पहिल्याच गावात पाणी नाही आहे. 8 दिवसातून 1 दिवस नळ येते, एवढं पाणी आहे, एवढं पुरवा लागते. उली सगळ्या मार अंगावर उभून राहिले, पाणी दिसून राहिलं जसं जसं. आजच नळाला पुरला पाहिजे 8 दिवस पाणी. अरे बापा, सारा याची बंदीच आहे का. काय कटकट कटकट लावली होती दादा तिकडे. करू दे मला आंघोळ. आंघोळ सुकी न करून देऊन राहिली. पाणी नियत करून म्हणजे आंघोळ करून सोडून देऊ का मी. हो कर ना, करा चांगलं डुबा. आणि इरीचं पाणी तुम्ही भरता, मायकडून नाही भरणं. आणि मग ज्वारे तुमच्या पाणी भरायला जायच्या. तुला खो इतका गवची नाही आंघोळ करून देऊन बळबळ करून राहिली ते. आणि साबण सरण, पाणी सरण, सगळं सरणच आहे का काय माहिती. हो काही सारखं म्हटलं तुम्हाला माहिती बडबडच वाटते. नाही लागत काही पाणी गिनी आणायचं. मला आणायला लागते पाणी, मला भर लागते सर. आणि तुम्हाला काय हिंडणं गल्लीनं कवची को करू नको म्हटलं. को कराले करू दे आंघोळ सारखी सुधी. गावात जसं पाण्याचा आटच आहे. पाणी असो पाऊस असो कधी पाहिलं का नळच नाही सुटत. 8 दिवस मस्त पैकी 2 दिवस नळ आला असतं तर गावात मस्त पाणी राहिलं असतं, रेलचेल राहिली असते. आणि एवढे कोणी येते निवडून बदले का एक जण पाण्याची सोय करून राहिलो. हो नीता, मी माझ्या मनातली एक गोष्ट सांगू का तुला. काय विचारे म्या कानी. सांगा बाप्पा, सांगा काय म्हणून राहिले तुम्ही सांगा. हो मी काय म्हणत होती, आता आपला श्री नाही का श्री व्हायच्या अगोदर कानी तर म्या कानी असं गणपतीले, आपला मंडळाचा गणपती आहे ना, तिथं असं कबूल केलं होतं बाई म्या मनात. मायावाल्या म्या कोणाला म्हटलं नाही. माया बोले जर नातू झाला म्हटलं दुसरा तर म्हटलं मी सर्व इथं म्हटलं मंडळात म्हटलं उकडीचे मोदक वाटण म्हटलं. तर आता बिचारे उकडीचे मोदक मला करता येत नाही, पण आवडते गणपतीला उकडीचेच मोदक. मला काही करता नाही येत बिचारे. पण आता मला पंचायत पडली का आता कसं करू बा. पण मंडळात म्हटल्यावर एवढ्या मोठ्या मंडळात मी कबूल केलं का बा एवढे वाटायचे. पण आता तिथं काय रोज आरतीले लोक किती राहते, 300-400 लोक राहते ना आरतीले. गावातले सारेच लोक येते. असं म्हणजे श्री व्हायच्या अगोदर केलं होतं तुम्ही कबूल. असं मग आता मी काय म्हणतो आई, आपल्याला मग उकडीचे मोदक काही 300-400 लागन. जरी 300 लोक रोज तिथं आरतीला येते आणि 400 तर लागन. आता गळपग जर एखाद्या दिवशी आलं तर कोणी तर मग आता उकडीच्या मोदकसाठी आता मला तुम्ही काय करजा, आम्हाला पाट्या गिट्या करून दे जा. चांगलं भिजून ठेवा ते. आणि मस्तपैकी आता हिच्या बाबाले नाही तर बाबाला आणायला लावा लागन. आपल्याला उकडीच्या मोदकमध्ये भरासाठी खोबरकीस पाहिजे ना. खोबरकीस आणायचा काय डायरेक्ट ओले हेच आणायचे. बरेच घेऊन या ओलेवाले. चांगला पण किसून टाकू आणि ते करून टाकू रेसिपीनुसार. हो पण बाई आता आपण दोघी तिघी मिळून करू. आणि आज रात्री आपण घेऊन जाऊ. म्हणजे आपलं पूर्ण होते जो नवस केलेला आहे तो. आतापर्यंत कोणी सांगितलं बाई. मी काय नाही म्हटलं सगळ्या गोष्टीच तुम्ही एवढं हिसकू सांगे. मी काय नाही म्हणणारी होती काय. हो मला असं वाटलं बाई म्या केलं बाई कबूल. पण आता मायकून होते का नाही होत. पण म्या म्हटलं म्हणू का नाही म्हणू. आम्ही असल्यावर काय टेन्शन घ्यायला लागते एवढं. तुम्ही काय स्वतः आमच्यासाठी कबूल केलं ना. एवढे विचार करायला लागत असते. सांगा लागत होतं तुम्हाला पहिले. आता मग घेऊन यायला लावतो सामान आणि करून टाकू. रात्रीपर्यंत होऊन जाते. नाहीतर आता कामं गिमं झालेच आहे. पोरगई आहे तिकडे झोपलं. म्हटलं आपण करून टाकू मग. आणि उकडीचे मोदक करायसाठी ते पाहा लागन. आता भांडा काढा लागन. तसं आपल्या घरच्या गणपतीसाठी करून घेऊ उकडीचे मोदक. हो आई, मग तो 500 लागन हो आपल्याला. मी काय म्हणतो आपल्या खिलीतल्या 2-4 बायाला आवाज देऊ बा आपण गणपतीला बा उकडीचे मोदक असं केलं होतं बा. तर एवढे मोदक करायला बा लय जण पाहिजे. उलीचे असते तर काहीतरी 2-3 बायाला बोलावून घेऊ म्हणजे बरोबर होते तेच. येते म्हणा देवाच्या कामासाठी हातभार लावू लागले. माया मैत्रिणीला बोलाव तुम्ही 2-4 जणीले करून टाकू बरोबर उकडीचे मोदक. हो फक्त करायचीच देर आहे. आम्ही 2 जणी हे माल मटेरियल बनवून ठेवतो सगळं. मग ते आल्या का बस करून घेणे. आणि चांगलं जेल मस्त पद्धतशीर. काही जणी पद्धतशीर बनवता येते, काही जणी नाही बनवता येत. हो जैले पद्धतशीर बनवता नाही त्याला पात्याच करून मागायच्या. मग भरणं जैले चांगले येते त्या भरण करण. हो आई ते बरोबर आहे तुमचं. थांबा बाई, हे आपली कोमलले सांगतो ना मी. कोमलले काय आहे तर कोमल काय करू राहिली तर काही कबूल केलं तर काही कबूल केलं असेल तर लवकर ते पूर्ण करायला लागत असते.
म्हणून विचारून राहिली. नाही तर मग मनाच्या मनात बाई सांगू कशी अधिक कोणत्या कोणत्या देवाला केलं होतं का काही कबूल? नाही फक्त गणपतीलाच केलं होतं कबूल का बा मला नातू झाला तर मग मी बा उकडीचे मोदक करण बा पूर्ण मंडळात वाटन मी. असं मग आज करून टाकू आणि वाटून देऊ. मी त्यानं आपल्याला वाटपही करणं होते, काही ना काही केल्यासारखं वाटते. झाडझूड घेतो करत असता का नाही करत असता? कर ना लवकर झाडझूड. काका केली ना झाडझूड. आता पोट्टे कचरा करते म्हणून तसं दिसते ते गणाना. काही टेन्शन नाही आहे राजीव आपल्याला गुरुजी. पोट्टेच झाडझूड करून टाकतील पुरं. पोट्टे ना एक नंबर कामाचे पूर्ण झाडझूड हे ते पाणी शिप साफ करून ठेवते काले. का हो मास्तर, मी तुम्हाला हे सांगायला आलो इथं का बा आपल्या गावात ग्रामपंचायत समोर एक चिठ्ठी लिहून पाठवली आहे म्हटलं. एक चिठ्ठी आहे म्हटलं. अशी कोणती चिठ्ठी आहे का लालाजी? काय आहे त्याच्यात? राजो मीच तर चकित झालो. आपल्या मंडळासाठी अशा पोतीच्या पोते गंजी लावली आहे तिथं म्हटलं. झाकून घेऊन ठेवलं म्हटलं. अर्ध्या रात्री कोण पोते आणून ठेवले कोण नाही. डाळ आहे त्याच्यामध्ये, अधिक तांदूळ आहे आणि गहू आहे, सब आटा आहे आणि अधिक कानी तेल गिल सर्व आहे ना राजो. असं नवं लिहून राहिलं का? कोण आणून ठेवलं असं? राजू तिथं कोण आणून ठेवले सर? आपल्या गावातल्या ग्रामपंचायत पाशी कोण नेऊन ठेवले सर? ते तर असं वाटते का बा आपल्या गावचं ग्रामपंचायत गाव बाहेर नाही का राजू? कोणी येते तिकडे? कोणी नाही येत. तिनं ग्रामपंचायत समोर बरोबर ठेवून दिलेला आहे म्हटलं सगळा माल. आणि तिथं म्हटलं चिठ्ठी त्याच्यावर लिहून ठेवली का हा जो आहे तो गणपतीच्या स्वयंपाकासाठी ठेवलेला आहे बालगोपाल मंडळासाठी असं लिहून ठेवलं ना राजू. म्हणाला पण दिलं कोण असं दान? आपल्या गावात कोण एवढं दान धर्म करणार? समजून नाही राहिलं का? कसं झालं सण लालजी? कोण केलं असं असं? कोण असं देणारा? मला ते विचारच पडला राजू. पण आपण एवढी रिस्क कशी घ्यायची? एवढं मोठं धान्याचं धान्य किती काय तुम्ही ते सांगा. मास्तर उलीस आहे का? उलीस असाले 2 गाव जेवण इतकं काय म्हटलं. गाव जेवण करून उरते म्हटलं. तेला चक्क्याना आधी ना सब भरून ठेवल्या म्हटलं. पुरं झाकून ठेवलं होतं. मी गेलो गाले आज सकाळी. मीच काय गेलो असतो. आपला चपराशी नाही का ग्रामपंचायत झाडणारा, त्यानं मला फोन केला. साहेबांनी तुम्ही लवकर या म्हणे, इथं असं आहे म्हणे. पहा म्हणे काय नाही म्हणे काय आहे. तेला तर भीतीच वाटलं. काय होय बा का काय होय? तेला असंच वाटलं. आता लोकांना शंका असते ना हे बाबा कोणाचं होय काय होय. मला फोन केला. मी लगेच गेलो. मग पोलीस पाटलाला बोलावलं. काय होय म्हणून या बा तुम्ही. मी त्याच्याशी हात नाही लावत बा म्हणून. तर मग पाहत होतं तिथं चिठ्ठी दिसली मला. मग म्हटलं हे गुप्तदान आहे आपल्या गणपतीसाठी दिलं. सर माझ्या दिमागात कनी एक प्रश्न पडला. मी काय म्हणतो, त्याला जर गुप्तदान द्यायचं असतं तर त्यानं ग्रामपंचायती पैसे काऊन नेऊन ठेवलं असं देणाऱ्यानं? आणि आपल्या गणपतीच्या इथं काऊन आणून ठेवलं असं? हा मला सगळ्यात मोठा प्रश्न खटकून राहिला. अरे मी तुला सांगतो, माझ्या डोक्यात आता लागला क्लिक. अरे ग्रामपंचायत कसं आहे गावाच्या बाहेर आहे आणि आपला गणपती कसा आहे वर्दळीच्या ठिकाणी आहे. इथं जर गाडी आली, इथं जर माल उतरवला असता तर लोकांना दिसला असता. लोक विचारायला असते का काय होय, काऊन होय, कोण होय देणारा, काय होय. लय विचारपूस झाली असती ना. मग त्याचं गुप्तदान कुठं राहिलं असतं ते. म्हणून त्यानं माल तिथं टाकला होय राजू. मी तर म्हणतो त्यानं त्याचं नाव ओपन नाही झालं पाहिजे म्हणून ते काम केलं असं. हो हेच कारण आहे. म्हणूनच त्यानं बाहेर ठेवलं. कारण की इकडे जर आलं असतं तर तुला लक्षात आलं असतं कोण आणून ठेवलं काय. राजू एवढं मोठं दान देणारा माणूस कोण होय काय माहित. असा तसा माणूस नाही, वरचा माणूस आहे तो. राजे हो, आपल्याला त्या माणसाचं एवढा दानधर्मी माणूस आहे, त्या माणसाचं नाव गुपित राहिलं. आपल्याला जर त्या माणसाचं नाव माहीत झालं असतं तर आपण गावगाड्यावाल्यानं चांगला सत्कार केला असता. राजे हो, तुम्ही मला फोन करून बोलावलं नाही, मी लगेच आलो असतो बा म्हटलं. आणि तुम्ही एकदमच गुपित ठेवलं लालाजी. असं करत असते काय? आता आम्हाला तर सांगायला लागत होतं राजे हो फोन करून असा प्रकार आहे बाई, इथं असं घडून राहिलं, असं आहे. तुम्ही काहीच नाही सांगत राजे हो. असं असते काय? आम्ही जर काही असलं तुम्ही अडचणी तुम्ही आमच्यासाठी धावून येता. आम्ही तर हजर राहिलो असतो ना, आम्ही तर आलो असतो राजे हो. असं असते काय? आम्हाला माहीत झालं असतं, आम्ही अक्षरावरून ओळखलं असतं चिठ्ठीवरून. हो मास्तर, त्या माणसाला सत्कार पाहिजेच नाही ना राजू. गुप्तदान श्रेष्ठदान आहे ना, असं त्या माणसाचं म्हणणं असं. काय मोठेपणा नाही पाहिजे असं ना त्या माणसाला. मोठेपणातला नाही आहे तो, म्हणून त्यानं हे काम केलं ना. नाही तर त्यानं दडलं आपल्या पैसे दिलं असतं का अध्यक्षापाशी बा घ्या इतके पैसे घ्या. नाही तर एवढं धान्य घ्या, हे घ्या, पिपे घ्या तेलाचे, असं करा तसं घ्या. त्याला जर त्याचं नावच मोठं करायचं असतं त्यानं रातचं काय आणून ठेवलं असतं, लपून काय आणून ठेवलं असतं. हो लालाजी, त्या माणसाचं नाव माहीत पडणे आहेच. एकट्या माणसाचं काम नाही आहे. एकाच्या तोंडची गोष्ट 10 तोंडाला जातच असते. तुम्हाला सांगतो नाही कळतं त्या माणसाचं गुपित दान देऊन राहिला तो म्हणून. पण तो गावातलाच आहे मला माहित आहे. आणि त्यानं गाडी केली असन, गाडीत माल भरला असन, किराणा विकत घेतला असं. कुठं ना कुठून तर लागणच क्ल्यू तर लागणच राजे हो. काय गुरुजी, तो माणूस लपून ठेवून राहिला आणि तुम्ही काऊन त्याचं नाव उघडे करायच्या मागे लागले हो राजे हो. असं असते का राजे हो? त्या माणसाला गुप्तदान श्रेष्ठदान करायचं असं. आणि अशा त्या माणसाचं हे होऊन राहिलं ना, आपण काय मागं लागलो त्या माणसाच्या. हो तसं नाही आहे लालाजी. मी काय म्हणतो, आपल्या मंडळासाठी एवढं मोठं कामगिरी केली या माणसानं, गाव जेवण देऊन राहिलो आपण. आपल्याला हे करायला लागून राहिलं एवढं. आपल्याला त्या माणसाचं नाव माहीत असणं गरजेचं आहे ना. त्या माणसाचं आपण नाही लोकांना सत्कार करू, पण आपण 4-5 जण तर सत्कार करू. बा या व्यक्तीने हे गावासाठी काम केलं बा म्हणून, एवढं मोठं दान केलं म्हणून.
जाऊ द्या, हा विषय आता सोडून द्या. पण आता हा गुप्तदान आलं, हे लोकांच्या नजरेत टाकून द्या का बा नाही बा हे गुप्तदान आलेलं आहे आपल्या या गणपतीले. आणि याचं मोठ्या प्रकारे जेवण कोणत्या दिवशी होते काय हे डिसाईड करून टाकू. पण आज रात्री अनाऊन्स करा की बा असं गुप्तदान आलेलं आहे, तर या निमित्त पूर्ण गावभरात जेवण राहील. हे पहिलेच अनाऊन्स करून फक्त दिवस ठरायचा आहे बा. दिवस ठरल्यावर आपण गावात मस्त माहोल करू. हो राजे हो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ना, हे स्वयंपाक गिपाक आपण करू राजे हो, पण आपल्या इथं वाढायला लेकर कमी पडते ना, लोक कमी पडते ना, जेवणारा जेवून जाते, पण काम करणाऱ्याची कमी आहे ना. काम करणाऱ्याची कमी झाले आजकाल. लेगाले जेवले का हात बांधले का चालले लेगाले, असं काम झालं आहे ना. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे. जीव घालायला का आपण घालू ना जीव, छातीला माती लावून चांगला जीव घालू असं नाही आहे का बा. पण सगळं कार्यक्रमाचे अरेंजमेंट, लक्ष ठेवणं, स्वयंपाकाला बाहेर ठेवणं कमी काम आहे का राजे हो. गावभराचं जेवण म्हटल्यावर कमी टेन्शन राहते काय राजे हो. एवढं काय टेन्शन घेता, मग कॅटरसारखं लावून दे ना. घ्या असं हातानं घ्या, हातानं जेवा, असंच करू ना. त्याचं काय टेन्शन घेता, लावून देऊ आपण काही पोट्टे कामाला लावून देऊ. पण त्या माणसाला शोधणं आपल्याला गरजेचं आहे लालाजी. त्या माणसाला शोधणं गरजेचं आहे. कोण होय बा, काय होय, माहिती झाली पाहिजे ना आपल्याला. मला तर तेच गोष्ट खटकून राहिली का कोण आहे बा या व्यक्ती, कोण आहे या व्यक्ती. आम्ही तर शोध लावतोच कोणता व्यक्ती म्हणून. कोण बा एवढी मोठी देणगी दिली आहे गुप्तदानाची, ते तर आपल्याला शोध लावाच लागल. हो लावा त्याचा काय आहे तर निकाल लावा तुम्ही. मी काय म्हणतो, पण आपल्याशिवाय कोणाला मग ही गोष्ट माहीत नसली पाहिजे. ते पोरगा ह्या पोरानं ऐकली या गोष्ट, ऐकून राहिला टुकूर मुकूर, त्याला सांगू द्या काय आहे तर. पोरा कोणाच्या कानावर गेली नाही पाहिजे गोष्ट. आम्ही शोध लावून राहिलो त्या व्यक्तीचा. लागला इथं नाव नाही सांगायचं. एवढं लक्षात ठेवજો ना गुरुजी. मी काय सांगणार, एवढा मंडळातला माणूस असल्यावर राजो, तुम्ही मोठे माणसं आहे, लहान लेकराला काय तुम्ही दाबून राहिले का राजो. त्या म्हणण्याप्रमाणे आज रात्री मग अनाउन्समेंट करून टाकू आपण का बा आपल्या इथं गुप्तदान आलेलं आहे, इतकं दान आलेलं आहे, कुठं कोणतं ठिकाण, आपली ग्रामपंचायत पाशी आलेलं आहे बा, असं तसं सांगून देऊ. आणि जे खरं आहे ते सांगणार आहे ना. आणि एका गावाचं गुप्तदान नाही आहे, 2 गावा एवढं गुप्तदान आहे. मग राजा तर उरलेला माल काय करता का आपल्या घरी वाटून घेता काय. त्याच्यात मग लोक म्हणत ना येणं दाबलं असं होईल ना. ते घरी वाटून घ्यायचं कामच नाही ना. आपण त्यातले लोक आहेच नाही ना. मी काय म्हणतो, आपल्याला ते विकून ते गणपतीसाठी पैसे होते, तेच आपण मंडळात देऊन देऊ. अधिक लोकांना मग असं म्हणा लागणार ना आपल्याला का बा कोणीच आता यावं स्वयंपाकासाठी दान देऊ नका. काही आता गरज नाही आहे, गुप्तदान आलेलं आहे, हे अनाउन्स करून टाका तुम्ही. राजू ऐकते का लोक, ऐकत नाही ना. डाळ तांदूळ गहू आणूनच देते ना. आणू नाही त्याला. आणि हे उरलेलं धान्य आहे त्याचं काय करू आपण तुम्हाला सांगतो. नाहीतरी आपल्या गावात दुर्गादेवी बसतेच. दुर्गादेवीच्या वेळेस आपण ते दान देऊन देऊ तिकडे. हेच विकून आपण त्याच्याच पैसे त्या मंडळाला दान देऊ. काय त्याच्यात काय कोणत्या याच्यात कार्यक्रमात आपण पैसा दिला, त्याच्यासाठी कार्यक्रम आहे ना गावचा. हो कुठं निघाली नाही बापा. आता जरासा किराणा घेऊन येतो, किराणा संपला, तेल गिले आणायचं आहे. माई पोरगी स्वयंपाक करून राहिली. घ्यायची बाबा तर काही घरीच नसते आता. तर मग काही घरी राहत नाही तर काही सापडत नाही. शेवटी मलाच या लागलं लेकरायला म्हटलं द्या म्हटलं उलीच आणू. लेकर काय देते का आणून. असं मी काय म्हणतो, त्या गोष्ट ऐकली का हो. माझ्या कानावर एक अफवा आली होय का काय खरं होय का खोटं होय बाई. मी असं ऐकलं बापा. मला तर काही माहित नाही राहत, कानाचा कोर नाही माहित राहत मला. अंजने काय सांगू, मी असं ऐकलं का बा आपल्या गावात बा लोकायले ग्रामपंचायत पाशी लोय पोते दिसले कट्टे आहे म्हणते. लोकांचा अंदाज आहे का त्याच्यात हे आहे का म्हणते त्याला गव्हाचे पोते, तांदूळाचे पोते. आणि तेच तर काय ते नाही तेच आहे. साखरेचे गोणे दिसल्या म्हणते, साखरेच्या. आणि अधिक हे दिसलं म्हणते तेलाची पिपी लय मोठे आहे म्हणते, तेलाची पिपी. काही सरकार गिरकाची स्कीम आली असं लोकांचा अंदाज आहे. किमन गेम काय देते आपल्याला एवढं भेटते किमन गेम नसन हो बाई. काही असं कोणा गिराच्या घरचं असन बाई. विचारपूस करायला लागून आपल्याला कोणत्या किमचं माहिती नाही राहत. सगळ्याला किमाचं माहिती राहते. लोक फार माही भरते घेऊन घेते किम. आपल्याला तर काही माहिती नाही राहत, तर कधीच काही माहिती नाही राहत. आणि साऱ्या गावानंतर किम बंद पडल्यावर माहित होते. आणि आता माझ्या कानावर ही गोष्ट आली. आता मला विचारायला लागत सरपंचले का बा कायची किम होय काय होय, आम्हाला भेटते काय, कोणाला भेटते. काही कचरायला भेटत असन, जेव्हा ती गरीब आहे त्याला भेटत असन. आपल्यासारखे एवढं गाव भरायला वाटून तर किती धान्य लागन माय, किती तेल लागन. तेवढे येणं होते काय साऱ्या गावाला वाटणं. लोकांना वाटत नसते, मग पुऱ्या भारत बरंच वाटायला गं. इतकं नाही वाटत असते कोणी. भेटत नाही तर काय मग लाडकी बहीण सारखे साऱ्याला भेटली योजना तसं भेटत नसते काय. हो माय माझे साऱ्याला भेटते बंद व्हायला वेळ नाही लागत काय. पाय बरं माय तर बंद झालं म्हटलं काय झालं काय नाही. एवढी गरिबीची परिस्थिती असून असं आहे ढंग असते का या गोष्टी. कोणाला भेटते कोणाला माहिती धान्य तू आलं म्हणतं तर. अंजनी आपल्याला विचारपूस करायला काय आहे. भेटला तर कोणत्याचा फायदा घेतला तर काय आहे. अशी तू गोष्ट उडून देते विचार. पण खरं काय साठी आलं काय नाही. लोक आपल्याच मताला होती. काही अफवा फसवते गावात भेटलं नाही काही नाही. आपल्याच गावात एकदम आपल्याच गावात भेटायला चाललं काय असं ना. आपल्या गावात काही की आपल्या गावातली लालाजी आणली असं कोणती की म्हणून झालं असं आपल्या गावात. लालाजी खटपटे आहे मग कायची किम आहे काय नाही तर मला सांगजो. वेळ झाला बाप्पा, मला आरती लिहायला लागते. माझ्या माणूस मग बिघडते. सारे असते म्हणते तूच नसतं म्हणते. मला पहिलेच ते कल्ला फाडते. चाल बाई मला वेळही होते. पुरीला किराणा देतो. मग भाजी फोडणी देणं होते तिचीवाली. त्याच्यासाठी भाजी फोडणी द्यायची. मी पोरगी मग कल करते. त्या आरतीला जाल्याने भेटलं म्हणते. जा तिच्या माणसाच्या कानावर घालून पाहिजे गोष्ट. का बा हे गोष्ट ऐकली बा खरी आहे का खोटी आहे. म्हणजे माहिती होती आपल्याला का बा भेटते का धान्य तेल भेटते. आता एवढे पिपी आले तर नाही काही 1 लिटर तर तेल देईल. कसं आपले पैसे वाचते ना.
पण तेव्हा भेटली तेव्हा खरी म्हणतोस तुम्ही की आणि मी काही डोक्यात घेत नसतो कोणती गोष्ट. हा माईचा माणूस काही म्हणते जास्त गोची मागणं लागत म्हणते जास्त कागदपत्राच्या मागं लागत नव्हतं म्हणते असा म्हणते माईचा माणूस त्याच्या डोक्यात काय काम देत नसतो मी. हो अंजनी मग तू इथं जाशील का मग आरतीला जाशील काय? हो जातो ना जातो माई पोरगी जाते मी जातो मला आवाज देतो. हा दिन माई पोरगी फोन करन तर तू फक्त फोन उचलजो तेव्हा मग ते येऊन जाजो माझ्या घरी.